हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आज असा विषय आहे, मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की मी माझ्या मुलीची यावर्षी स्कूल चेंज केली आहे। तर पहिले ज्या शाळेत होती ती पण CBSE पॅटर्न शाळा होती। आमच्या नागपुरात जास्त करून CBSE पॅटर्न स्कूलच आहे आणि CBSE पॅटर्न अशा दोन प्रकारच्या एक स्कूल आहेत अशा वेगवेगळ्या। तर तिला आम्ही आधीपासूनच CBSE स्कूलमध्येच टाकलं होतं, पॅटर्नवाल्या स्कूलमध्ये नव्हतं। पण काही कारणास्तव आम्ही तिची फर्स्टपासून चेंज केली होती, तर CBSE पॅटर्नच्या स्कूलमध्ये होती माझी मुलगी। मग आता थर्डमध्ये गेल्यावरती आम्ही पुन्हा तिची स्कूल चेंज केली काही कारणास्तव, आणि माझ्या मुलाला आणि तिला आम्ही आता एकाच स्कूलमध्ये टाकलं आहे। ती स्कूल CBSE पॅटर्नची आहे। तर विषय असा झाला आहे की याच्या अगोदर म्हणजे मला जो काही स्कूलच्या म्हणजे अभ्यासामध्ये जर हेल्प पाहिजे होती, तर मी म्हणजे क्वेश्चन ॲन्सरच्या रिलेटेड तर मी कधी पण यूट्यूबवरती जर सर्च केलं की मला या सब्जेक्टबद्दलचे क्वेश्चनचे ॲन्सर्समध्ये थोडंसं हेल्प पाहिजे म्हणून मी सर्च करायची, तर ते पटकन सर्च व्हायचं यूट्यूबवरती। पण यावर्षी असं झालं आहे की स्कूल चेंज केली, आणि या स्कूल चेंज केली तर ह्यांच्या सिलेबसचं मी यूट्यूबवरती सर्च करते, इव्हन मी गुगलवरती सर्च करते, तर मला कुठेच या सिलेबसची क्वेश्चन आन्सर अवेलेबल नाही आहे। तर याच्याबद्दल मग मी स्कूल मॅडम जी प्रिन्सिपल आहे त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनी असं सांगितलं की या ज्या बुक्स आहे आता यांच्या स्कूलमध्ये CBSE पॅटर्न स्कूल आहे, आणि यांच्या ज्या बुक्स आहेत ना या आलेल्या, तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे बघा, याच्यामध्ये उलटं दिसेल। तर त्यांनी मला सांगितलं की बुक्सवरती पण मेन्शन केलेलं आहे, तर या बुक्सवरती असं लिहिलेलं आहे की लेटेस्ट एडिशन ॲज पर NEP 2020 अँड NCF 2023। तर या म्हणजे हे बेसिकली या बुक आता लेटेस्ट एडिशनमध्ये आलेल्या आहेत, पूर्ण हा सिलेबस आणि हा अभ्यासक्रम 20 ते 2023 ह्याच्यामध्ये तयार केलेला गेलेला आहे। त्याच्यामुळे या जे बुक्स रिलेटेड जे काय तुम्हाला क्वेश्चन आन्सर जर तुम्ही सर्च करत असाल म्हणे, तर तुम्हाला कदाचित नाही मिळणार, कारण की हे नवीन ॲडिशन केलेले बुक्स आहेत। तर मग मला आता अभ्यासामध्ये यूट्यूबवरून मी सर्च करून थोडीशी हेल्प मला व्हायची, पण आता होत नाही आहे। तर मग मला असा विचार आला की हा प्रॉब्लेम मला पण माझ्यासारख्या अजून इतर मॉम्सला पण होत असेल, तर मग मी असा विचार करते आहे की म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम सॉल्व आपण असं डायरेक्टली इनडायरेक्टली असं आपण नाही करू शकत। तर माझा असं विचार चालू आहे की आता या बुक्सच्या माध्यमातून मी क्वेश्चन आन्सरचे म्हणजे सेशन ठेवेल, म्हणजे मी व्हिडिओ बनवेल प्रॉपर प्रत्येक सब्जेक्टचे। आता माझ्याकडे ही बघा सायन्स होती, थांबा तुम्हाला ही उलटी दिसेल, एक सेकंड, हे बघा ह्याच्यावर लिहिलेलं दिसतंय तुम्हाला लेटेस्ट एडिशन। हां, तर हे 2020 ते 2023च्या ह्याच्यानी या क्रिएट केलेल्या बुक्स आहेत। ही बुक आहे सायन्सची, थर्ड स्टँडर्डच्या सायन्सची बुक आहे ही, आणि आता तिला थर्ड स्टँडर्डपासून सायन्स हा सब्जेक्ट ॲड झालेला आहे। तर बघून घ्या एकदा पुन्हा बुक। तर ना याचं तर मग मी आता विचार करते आहे की प्रत्येक बुक आता याच एडिशनची आहे, हिला थर्ड स्टँडर्डपासून। आता ज्या कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल क्वेश्चन आन्सरसाठी, तर मी रोज व्हिडिओ टाकणार आहे स्पेशली क्वेश्चन आन्सरचा। मी चॅप्टर क्लिअर करून सांगणार नाही आहे, ते तर स्कूलवाल्यांचं काम आहे, ते स्कूलवाले बेटर करतील। मी स्वतः BA-BEd आहे, मी घरी माझ्या क्लासेस चालतात, पण मी एक आपला शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जास्त आपले व्हिडिओ लॉंग नाही झाले पाहिजे म्हणून मी चॅप्टर्स हे क्लिअर करणार नाही आहे। मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मी फक्त हे जे चॅप्टर्स राहतील त्याचे मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून समजा मुलांचे आपल्या कधी स्कूल मिस होतात,
टीचर्स लोकांनी समजा आपल्याला नाही पाठवलं क्वेश्चन आन्सर, तर या हेल्पवरून तुम्ही तुमचे क्वेश्चन्स आन्सर तुम्ही फिल करू शकता. तर मी असं आता हे नवीन व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला कोणत्या सब्जेक्टबद्दल पाहिजे आहे क्वेश्चन आन्सर, ते पण जर तुम्हाला सांगायचं असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा. तरीसुद्धा मी आता डेली एका चॅप्टरवरती, एका सब्जेक्टचं एका चॅप्टरचे मी क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, जेणेकरून माझ्यासारख्या आयांना हेल्प होईल. तर खूप हेल्पफुल व्हिडिओज होणार आहेत याच्यानंतर. तर प्लीज तुम्ही वॉच करा आणि फॉरवर्ड करा कोणाला जर याची गरज पडली तर, आणि सर्च करा माझ्या नावाने, अश्विनी मांडवेकर नावाने. आणि तुम्हाला थर्ड स्टँडर्डचे मी पुन्हा एकदा मेन्शन करते, थर्ड स्टँडर्डबद्दल मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन आन्सर सांगणार आहे प्रत्येक सब्जेक्टचे. आणि जेव्हा पण सांगेल तेव्हा मी सब्जेक्ट मेन्शन करेल आणि चॅप्टरचं नाव मेन्शन करेल. तर तुम्हाला असा हा माझे व्हिडिओ हेल्पफुल राहणार आहे. तर तुम्ही मला सपोर्ट करा. ओके, थँक्यू, बाय.